नजारा एक नंबर आहे. तर धुकं नसती ना, मस्त वातावरण आहे आणि गरमागरम चाय. काय नजारा वाटतो बरं तुम्हाला बोलू. इकडे पण धुक्याचाच पूर्ण नजारा आहे. खूप दमलो, खाली जाताना मजा वाटली. आता वरती चढतोय, खूप दमाला झालंय. तर आयला परत पाऊस चालू झाला. इथे आलो आणि थोडा परत पाऊस चालू झाला. आम्ही नेक पॉईंट तर झाला आपला, आता इको पॉईंटला चाललो आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की जेवढे पण पॉईंट इथं आहेत एवढं धुकं पसरलं आहे ना, त्यामुळे ना खालचा व्ह्यू काहीच दिसत नाही. फक्त कड्यावरती जायला होतं आणि बस तेवढं धुकं बघा रिटर्न व्हा. तर असा नजारा आहे, कारण आता भरपूर धुकं आहेत. आणि आता वाजलेत 3 वाजलेत. 3 वाजता बघा एवढे धुकं आहेत. आणि असं वाटतं की एवढा अंधार आहे तर असं वाटतं 6-7 वाजलेत. तर आम्ही आता इको पॉईंटच करतो फक्त, आणि मग नंतर तिथून मग आम्ही घरच्या मार्गाला निघतो. कारण ऑलरेडी 3 वाजलेले आहेत आणि इथून जाताचा परत आम्हाला निघता 4 वाजतील. 1 तास तर लागेल आम्हाला रिटर्न जातं, है ना. 4 वाजता 1 ते 1.5 तास, मग 4:30 वाजतील. मग 4:30ला तरी निघालं तरी आम्हाला 6-7 वाजेपर्यंत तरी घरी पोचता येईल. तर आता एवढा इको पॉईंट लास्ट करूया आणि मग निघूया. आता इको पॉईंट इथून अजून 400 मीटर आहे लेफ्ट साईडला. हे बघा हे झाड कसं पडलेलं आहे. इथं बघा तुम्हाला बोललो होतो ना की सगळीकडे धुकंच साचलेलं आहे. तर धुकामुळे काय समजतच नाही. ॲक्च्युली नजारा एक नंबर आहे. तर धुकं नसती ना तर कसम से एक नंबर नजारा होता. हे बघा तरी पण थोडंफार दिसतंय. काय धुकं आहे एक नंबर. हा इको पॉइंट आलेला आहे. एक नंबर नजारा बघा. मला दाखवतो, काहीच दिसत नाही. काय धुकं बघायला आलो आपण. हाच फायनली इको पॉईंट आहे. पण इथे काय खालते नजारा काय दिसत नाही, कारण धुकं पसरलं सर्व. तर फायनली आमचा इको पॉईंट झालेला आहे. तर इको पॉईंट क्लिअर करून आम्ही आता निघतोय. तर हा इको पॉईंट इकडे खाली होता, नजारा एक नंबर नजारा होता. तर इको पॉईंट क्लिअर करून आम्ही आता पुढे निघतो. तर
पुढे काय एखादा पॉईंट कवर करता आलं तर करेन, नाहीतर मग डायरेक्ट आता पार्किंगला जाईन आणि बाईक घेणार डायरेक्ट घरी. वाऱ्यामुळे तिकडे आवाज रिटर्न येत नव्हता एवढा, वारं भरपूर चाललंय तिथे. चला आपण डायरेक्ट आता पुढे निघूया. जेवढे पॉईंट क्लिअर करता आले तेवढे आम्ही क्लिअर केले. आणि आता खूपच पाऊस पण आहे, कंटिन्यू येतो जातो आणि धुकं असल्यामुळे ना काय एवढं दिसत नाही. तर आपण आता निघूया डायरेक्ट आपल्या वाटेला जाऊया. फक्त 2 मिनिटं. आपल्याला हे आपल्याला पार्किंगला जायचं होतं. पार्किंग बघ कुठे सरळ ना. ओके. तर आम्ही आता मिडल पॉईंटला आलेलो आहे. थोडंसं चहा पितो आणि मग डायरेक्ट मग यायला जातो पुढे. तर चाय घेतलेला आम्ही. मस्त वातावरण आहे आणि गरमागरम चाय. नको आता एक प्लेट भजी नको, भजी खाल्ली मागाशी, आता नको, आता फक्त चायच प्यायचं. आम्ही चाय पिऊन घेतो, वातावरणाचा चाय चांगली आस्वाद घेतो आणि मग पुढे निघतो. तर आम्ही आता चाय पिला आणि चाय पिऊन आम्ही तिथं बाजूलाच खंडाळा पॉईंट होता आणि तिकडे पार्किंगचा पण पॉईंट आहे, म्हणजे सरळ ऑन द वेच आहे. तर बोललो की पहिला खंडाळा पॉईंट करून घेऊया आणि तसं मग ऑन द वे पार्किंगकडे जाऊया. कारण पार्किंगला तिथं सांगितलं 1 ते 1.5 तास लागेल पार्किंगच्या तिथपर्यंत पोचायला. तर आता वाजलेत आय थिंक मला वाटतं 3:30 वाजून गेलेले आहेत. तर 3:30 नंतर 4:30 तर वाजतीलच आम्हाला तिथे पोचता 4:30-5. बघतो हे बघा वानर सेना चालले बघा कसे. इथे काहीतरी मिळेल. अजून किती लांब आहे खंडाळा पॉईंट काय माहीत नाही. आम्ही चालतोय मगापासून. बघूया आता. अजून मार्केट पण आलं नाही, खंडाळा पॉईंट पण आलं नाही. फायनली आम्ही खंडाळा पॉईंटची तर आलेलो आहे. तर खंडाळा पॉईंट करूया आणि निघूया, कारण आता भरपूर वेळ झालेला आहे आणि चालून आता हालत बेकार झाली आणि पावसाने पूर्ण सकाळपासून भिजतोय. 6 वाजता घरातून निघालेलो आहे आम्ही. 6 ते आता वाजलेत 4-4:30. तर आत्तापर्यंत आम्ही नुसतं भिजतोय आणि फिरतोय सर्व. तर हा खंडाळा पॉईंट लास्ट करूया आणि इथून मग आम्ही डायरेक्ट पार्किंगला जाऊन मग तिथून घरी. ॲक्च्युली इथे पण सेम सिच्युएशन आहे, इथे पण धुकंच येतं. तर खंडाळा काय दिसणार नाही इथून पण सर्वीकडे. कारण आता ह्या सीझनमध्ये येऊन काय ॲक्च्युली ह्या सीझनमध्ये आलं पाहिजे, पण प्रॉब्लेम काय एवढं धुकं असल्यामुळे ना काहीच नजारा दिसत नाही. तरी पण तुम्हाला दाखवतो थोडंफार, जेवढं कवर करता येईल तर कवर करतो. तर काय दिसतच नाही आता. तर तुम्हाला बोललो होतो इकडे पण धुकाचाच पूर्ण नजारा आहे. बघा बॅक साईडला खंडाळा पण काही दिसत नाही, म्हणजे आपलं सर्व पॉईंट धुकामध्येच गेले. खूप दमलो, खाली जाताना मजा वाटली, पण आता वरती चढतोय खूप दमाला झालं. नक्षे काय आता बघणार नाही, चालून दमलो एवढा ना. आता कल्प थोडं कुठेतरी बसूया, कारण खूपच पाय दुखायला लागलेत. ॲक्च्युली माथेरान आहे ना फिरण्यासारखं जबरदस्त आहे, निसर्गरम्य पण प्रॉब्लेम काय
तुम्हाला ना कमीत कमी 2 ते 3 दिवस यावं लागेल, तेव्हा तुम्ही पूर्ण प्रॉपर फिरू शकता. आणि आता प्रॉब्लेम काय, आम्ही एवढ्या पावसात भिजलो आहे, तर आम्हाला उद्या परत ऑफिसला जायचं. आम्हाला एकच दिवस सुट्टी भेटते, तर आता आम्ही निघालो पूर्ण लगेच. जास्त वेळ आम्ही काय थांबत नाही. कैरीच घे, एवढे पूर्ण नको. नाही येऊ दे पूर्ण खाणार नाही. 20 रुपये तेवढं आहे ना सगळं. तर थोडंसं आपण नाही चाय पिलो कटिंग खा. कैरी घेतली आम्ही थोडी. कुठला आंबा आहे? तोतापुरी. तोतापुरी आंबा. तोतापुरी असते सर. चटणी लावली ना, झालं. थोडी टाका, थोडी टाका. आम्ही तोतापुरी आंबा खात चाललो. थँक्यू विजिट अगेन. तर फायनली आम्ही जिथे पिकअप पॉईंट होता तिथे पोचलेलो आहे. आणि आता आम्ही पार्किंगमध्ये जाऊ, बाईक काढू आणि निघू. खतरनाक एक्सपिरियन्स, कारण पाऊस जबरदस्त असल्यामुळे ना भरपूर एन्जॉय झाला. आणि पाऊस असल्यामुळे एन्जॉय पण झाला, कारण वॉकिंग करताना काय वाटलं नाही एवढं. काय नाही वाटलं? हां, जाताना काय वाटलं नाही, पण येताना जे हालत बेकार झाली ना भरपूर. आणि एन्जॉय करत करत गेलो, मजा आली. आता बाईक घेऊया आणि मग निघूया आपण. फायनली आमची पल्सर अजून इथं पावसात भिजत होती, हो का. तर फायनली आम्ही आमच्या पार्किंग पॉईंटला आलेलो आहे. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स झाला आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 5. तर 5 वाजता आम्ही आता निघतो. आता आम्ही निघता 2:30-3लाच सांगितलं होतं की निघतोय करता करता 5 वाजले. आता इथून आम्ही पुढे निघतोय. पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, सारखा यायचा जायचा. आणि पॉईंट आम्ही फिरलो, पण पॉईंटवरती प्रॉब्लेम काय झाला, सगळं धुकं असल्यामुळे ना खालचा व्ह्यू एकदम प्रॉपर बघायला नाही भेटला आम्हाला. पण तरी पण आम्ही ट्रॅकिंग एन्जॉय केली. जे ट्रॅकिंग करायचं होतं ना ते एकदम जबरदस्त एन्जॉय झाला. आम्ही ट्रेनचा जो टॉय ट्रेन आहे तिथून आम्ही पहिले सुरुवात केली, मग तिथून पुढं मग आम्ही फिरलो. बऱ्यापैकी 3-4 पॉईंट आम्ही फिरलो आहे. एन्जॉय तर भरपूर. हां, भरपूर एन्जॉय झाला. पावसामध्ये भिजलो आहे, धमाल झाले. हा एक्सपिरियन्स विसरण्यासारखा नाही. आणि मग आता हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया. आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकी आता तर आम्ही इथून निघू आणि जरा शांतपणे घरी जाऊन आराम करू. कुठेतरी बघू आम्ही हॉटेलमध्ये वगैरे थोडंसं आता काहीतरी खाऊ. तर खाण्याचा व्हिडिओ जमला तर मी काढेन, प्रयत्न करेन मी व्हिडिओ जिथं जायना मी जेवायला, तर तिथला व्हिडिओ वगैरे काढेन थोडासा. आणि मग तिथून पुढे आपण एंड करू. तर हा व्हिडिओ आता आपण इथे स्टॉप करूया. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.